पुढे जाऊया। जोगेश्वरी 5 स्टार हॉटेल प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये दिलासा मिळाल्यानंतर आमदार रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंपासून अंतर राखतायत का असा सवाल आता उपस्थित झालेला आहे। आणि आता वायकर लवकरच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दिसण्याची शक्यता आहे अशी चर्चा देखील रंगली आहे। बघूया। ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख विधिमंडळ परिसरात दाखल झाल्यानंतर नेहमीच त्यांच्या भोवती नेते आणि कार्यकर्त्यांचा गराडा पाहायला मिळतो। अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्धव ठाकरे आले आणि सभागृहात गेले, तरी जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर मात्र या घोळक्यात दिसले नाहीत। उद्धव ठाकरे सभागृहाच्या दिशेने गेले तरी वायकर मागेच कुणाकी तरी गप्पा मारताना पाहायला मिळाले। इतर वेळी उद्धव ठाकरेंसोबत दिसणारे वायकर यावेळी मात्र उद्धव ठाकरेंशी अंतर राखतात की काय असा सवाल निर्माण झाला। वायकरांच्या या दुराव्याबाबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडे सुद्धा पुढारी न्यूजनं विचारणा केली। खुद्द आदित्य ठाकरेंना वायकरांबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी दिलेलं हे उत्तर। आदित्य ठाकरे म्हणाले, हे त्यांनाच विचारा। तर काल वायकर आपल्याला भेटले होते, आज दिसले नाहीत असं अंबादास दानवे यांनी सांगितलं। आज अर्थसंकल्प अधिवेशनाला उद्धव साहेब स्वतः दाखल झाले होते, त्यासोबत तुमचे संपूर्ण पक्षाचे आमदार आणि नेते मंडळी सोबत होते, पण रवींद्र वायकर या संपूर्ण ताफ्यात मिसिंग होते। काय नेमकी भावना येताना पण आणि जाताना? मला माहिती नाही, मला काल भेटलेले, काल होते ते, आज काही दिसलेले नसेल। मी तरी बघितलं नाही, कारण मी परिषदेमध्ये ते सभेमध्ये होते। पुढारी न्यूजच्या ओपन फोरम कार्यक्रमात दबावामुळे रवींद्र वायकर या निर्णयापर्यंत आले असण्याची शक्यता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी व्यक्त केली होती। वायकर हे जरी आमदार असले तरी शिवसैनिकांची फौज आणि शिवसैनिकांची निष्ठा ही आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे। वायकर देखील हे अतिशय कडवट शिवसैनिक आहेत, त्यांना देखील कुठल्याही परिस्थितीत या दबावाला बळी पडायचं नाही। परंतु त्यांच्या पत्नीला, त्यांच्या बिझनेस पार्टनर्सना ज्या पद्धतीने सतावलं जाते, ज्या पद्धतीने त्यांच्यावरती दबाव लावला जातोय आणि त्यांना एका विचित्र अवस्थेत त्यांना घेऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झाले। अधिवेशनात वायकर ठाकरे दुराव्याबाबत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विचारणा केली। उत्तर वायकरांनीच द्यावं असं सांगतानाच महायुतीत त्यांचं स्वागत असेल असं सूचक वक्तव्य सामंतांनी केलंय। वायकर का आले नाही आणि वायकर का परत गेले नाही याचं उत्तर मी कसं काय देऊ शकतो? पण ते वायकरांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असावं किंवा वायकर कुठेतरी ते आले तेव्हा आजूबाजूला कुठे असावेत, विधान भवनात नसावेत। पण वायकर साहेब हे त्यांच्याबरोबर आले नाहीत आणि वायकर साहेब परत गेले नाहीत, याच्यावर मी कसं काय बोलू शकतो? वायकर साहेबच बोलू शकतो। तुमच्या पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा मागच्या 2 आठवड्यापासून सुरू आहे। वायकर साहेबांनी महायुतीमध्ये येण्याचा जर निर्णय घेतला तर त्यांचं आम्ही स्वागत करू। 5 स्टार प्रकरणात झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि ईडीच्या फेऱ्यामुळे रवींद्र वायकर अडचणीत आले होते। जोगेश्वरी इथल्या आरक्षित जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी हॉटेल उभारलं। बांधकामासाठी परवानगी घेत असताना तथ्य लपवली आणि खोटं हमीपत्र दाखल केल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप आहे। 2022 साली सोमय्यांच्या आरोपांनंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडनं गुन्हा दाखल झाला। त्याच आधारावरती ईडीने सुद्धा गुन्हा दाखल करून या प्रकरणी तपास सुरू केला। वायकर यांच्या घरासह 7 ठिकाणी मालमत्तांवरती छापे पडले। वायकरांची ही चौकशी झाली। माहिती दडवून ठेवल्याच्या आरोपांनंतर मुंबई महापालिकेने दिलेली परवानगी रद्द झाली। या प्रकरणी वायकरांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। महापालिकेचा निर्णय योग्य ठरवत कोर्टानं वायकरांची याचिका फेटाळून लावली। त्यानंतर रवींद्र वायकर यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला। या प्रकरणात मुंबई महापालिका सुरुवातीपासूनच रवींद्र वायकर यांच्या विरोधी भूमिकेत होती, पण अचानक महापालिकेनं भूमिका बदलत वायकर यांनी दिलेल्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्यास अनुकूलता दर्शवली। वायकरांनी नव्या प्रस्तावावर पुनर्विचार करण्याची तयारी, रद्दीकरण आदेश महापालिकेकडनं मागे घेण्यात आले। मुंबई महापालिकेच्या भूमिकेनं वायकरांना मोठा दिलासा मिळाला। आता दिलासा मिळाल्यानंतर वायकर उद्धव ठाकरेंपासून दुरावा राखत असल्याची चर्चा आहे। लवकरच वायकर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार या चर्चांवर आता या दुराव्यानं शिक्कामोर्तब केल्याची चर्चा रंगली आहे। अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।